नमस्कार मित्रांनो, देशी गायींबाबत इथे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्य सरकारकडून देशी गायींना राज्यमाता गोमाता घोषित करण्याचा जो जी-आर आहे तो प्रसिद्ध झालेला आहे आणि हा जी-आर दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। हा जी-आर तुम्ही गव्हर्नमेंटच्या जी-आरच्या वेबसाईटवर पाहू शकता। सोबतच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्यावर सुद्धा मी हा जी-आर अपलोड केलेला आहे। जी-आर तुम्ही पाहू शकता, मी तुमच्यासमोर जी-आर ओपन केलेला आहे। या जी-आरचं टायटलमध्ये सुद्धा दिलेलं आहे की देशी गायींना राज्यमाता गोमाता घोषित करण्याबाबतचा हा जी-आर आहे। हा जी-आर महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून आलेला आहे। यामध्ये नेमका शासन निर्णय काय आहे ते सुद्धा दिलेला आहे। तर शासन निर्णय इथे तुम्ही पाहू शकता की देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधामध्ये मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पद्धती, पंचगव्य उपचार पद्धती तसेच देशी गायींच्या शेण व गोमूत्राचे सेंद्रिय शेती पद्धतीने असलेले महत्त्वाचे स्थान विचारात घेऊन देशी गायींना यापुढे आता राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। हा जी-आर आपला महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे आणि तुम्हाला जर हा जी-आर पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। देशी गायींबाबतचा हा निर्णय तुम्हाला कशा प्रकारे वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत राहतात। तर अजून देखील तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा, जेणेकरून येणारे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।